संत गाडगे बाबा या सर्व संतांना तसेच महापुरुषांना वंदन करून मी वैष्णवी संतोष गव्हाणे श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण इयत्ता 10वीची विद्यार्थिनी विषय मांडते विश्व युद्धाचा विनाश की विश्व शांतीचा प्रकाश। खरं तर मानवजातीच्या इतिहासातील काही पाने रक्ताने माखलेली आहेत तर काही पाने शांतीच्या आशेने उजळलेली आहेत। काही ठिकाणी युद्धाचा भयानक विनाश आहे तर दुसऱ्या बाजूला याच विनाशातून निर्माण झालेली विश्व शांतीची तीव्र ओढ आहे जी आपल्याला अधिक चांगल्या भविष्याकडे घेऊन जाण्याची प्रेरणा देते। खरंच विश्व युद्धाचा विनाश की विश्व शांतीचा प्रकाश या ओळींचा अर्थ असा होतो की आपण जागतिक युद्धाच्या विनाशाकडे जात आहोत की जागतिक शांततेच्या प्रकाशाकडे। ही ओळ आपल्याला जगातील दोन भिन्न भविष्यांची तुलना करून देते, एक म्हणजे युद्धाने ग्रासलेले आणि दुसरे म्हणजे शांततेने उजळलेले। तर आता प्रश्न असा पडतो की आपल्याला युद्धाचा स्वीकार करायचा की शांततेचा? युद्धाचं नाव घेतलं तर डोळ्यासमोर उभा राहतो तो विध्वंस, विनाश आणि फक्त दुःख। युद्धामुळे कित्येक घरे उद्ध्वस्त झाली, अर्थव्यवस्था कोलमडली, लाखो निरागस मुलांचे जीव गेले, मानवाची हानी झाली, पर्यावरणाची हानी झाली, बॉम्बस्फोटांचे थरार झाले, सर्वत्र भीती पसरली आणि मानवी मूल्यांची पायमल्ली झाली। या युद्धाने केवळ भौतिक नुकसानच केले नाही तर मानवी मनावर आणि आत्म्यावरही खोलवर जखमा केल्या। जरा विचार करा, जर इतिहासात बघून पाहिलं तर साम्राज्यवाद, लष्करी स्पर्धा, आर्थिक हितसंबंध या सर्वांमुळे आपल्या जगामध्ये 2 महायुद्ध घडून गेली। त्या महायुद्धांमुळे आर्थिक हानी, जीवितहानी, वित्तहानी, सामाजिक व राजकीय बदल एवढंच नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याची सुरळीत घडी विस्कळीत पडली। या युद्धामुळे इतकं सर्व घडूनही पुन्हा आज आपले हे जग पुन्हा